नमस्कार. आज आपण बनवतो एकदम चटकदार, स्पायसी, मऊ, तोंडात विरघळतील असे फणसचे कोफ्ते. बघा हे तयार कोफ्ते. रशाचा कलर सुद्धा तुम्ही बघू शकताय किती लाल आहे आणि हे कोफ्ते वाव, बघा किती मऊ आहेत. बघता क्षणी खावेसे वाटतील. तर या रेसिपीमध्ये मी अशा काही सिक्रेट ट्रिक्स तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे की त्यामुळे तुमचे कोफ्ते सुद्धा एकदम मऊ आणि तोंडात विरघळतील असे होतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक ताजं फणस घेतलेला आहे. एकदम कोवळं फणस आहे की ज्यामुळे आपले कोफ्ते सुद्धा एकदम टेस्टी तयार होतात. तर बघा आता हे चाकूला मी तेल लावून घेतलेलं आहे चांगलं आणि फणसाचे 2 तुकडे करून घेतले. बघा या फणसामधून असं चीक बाहेर येत आहे. हा चिकट असतो आणि त्यामुळे हाताला चिकटू नये, चाकूला चिकटू नये म्हणून असं तेल लावून घ्यायचं असतं. ते मी कोफ्ते बनवण्यासाठी अर्धा फणस वापरत आहे, म्हणजे अर्धा किलो फणस घेतलेला आहे. आता त्याची साल काढून घेतली चांगली आणि असे तुकडे करून घेतले. तर हे फणस कोवळा आहे त्यामुळे मी यातली बिया काढल्या नाहीत, पण तुम्ही जर फणस घेतलेला असेल ते जरा कडक असेल तर सगळ्या बिया काढून टाका, नाहीतर मग कोफ्ते खाताना ते कचकच लागतात. आता हे फणसाचे तुकडे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये घातलेले आहेत. त्याबरोबर 2 बटाटे सुद्धा साल काढून घेतले आणि 1 ग्लास पाणी घातलं आणि आता कुकरच्या चांगले 2 किंवा 3 शिट्ट्या करून घेऊ, म्हणजे हे तुकडे आणि बटाटे चांगले मऊ शिजतील. कुकर गार करून घेतला आणि त्यामधील हे जे फणसाचे तुकडे आणि बटाटे मी पाण्यातून काढून घेतले आणि इथं एका बाउलमध्ये घेतलेले आहेत. हे आता स्मॅशरने चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत. तुम्ही हे कशानेही, एखाद्या वाटीने किंवा फुलपात्र्याने सुद्धा स्मॅश करू शकता. हे फणसाचे तुकडे आणि बटाटे चांगले एकदम एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचे धनिया पावडर आणि 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातली. पाव चमचा हळद घालू आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि चवीनुसार मीठ घातलं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही घातली. आता चांगलं मिक्स करून घेऊ. फणसचे तुकडे शिजवताना आपण बटाटे पण शिजवून घेतले, कारण बटाटे घातले की कोफ्ते हे एकदम मऊ बनतात आणि कोफ्त्यांची टेस्ट सुद्धा छान होते. इथं मला थोडंसं तिखट आणि मीठ कमी वाटलं म्हणून अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ अजून 1 चमचा घातलं. या पद्धतीने कोफ्ते बनवले ना एकदम स्पायसी आणि चटपटीत तयार होतात. बघा हे कोफ्त्यांचं मिश्रण मी छान असं एकजीव करून घेतलं. आता आपल्या दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचं आणि या मिश्रणातून आपल्याला छोटे छोटे आकाराचे कोफ्ते तयार करायचे आहेत. बघा या मिश्रणातून मी थोडंसं मिश्रण हातावर घेतलं आणि दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये गोल करून एक निमूच्या आकाराचा कोफ्ता मी बनवत आहे आणि अगदी सहज बनतो, कारण हे मिश्रण खूप मऊ झालेलं आहे. पहा इथे आपला एक कोफ्ता तयार झालेला आहे. अजिबात हाताला चिटकत नाही आणि साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, लहान किंवा मोठी. बघा आपला एक कोफ्ता तयार झाला आहे. या पद्धतीने सगळे कोफ्ते असे तयार करून घेऊ. या कोफ्त्यांमध्ये बेसन पीठ अगदी बाइंडिंगसाठी थोडंसं वापरायचं आहे. इथे पहा आपला दुसरा कोफ्ता सुद्धा छान तयार झालेला आहे. अशा प्रकारे मी सगळे कोफ्ते इथं तयार करून घेतले आहेत. आता हे कोफ्ते आपण तळून घेऊ. तळण्यासाठी मी इथं तेल अगोदरच कढईमध्ये चांगलं गरम करून घेतलं आहे. गॅसची आच मंद ठेवली आणि हे कोफ्ते सगळे एका साईडने तेलामध्ये सोडून घ्यायचे. मध्ये एकदम घालायचं नाही, कारण नाही तर तेल अंगावर उडू शकतं. इथे पहा कोफ्ते सगळे तेलामध्ये असे घातले की तेल चांगलं फेसळलं गेलं. 1 मिनिट थांबायचं आणि 1 मिनिटानंतर आपण जरा फेस कमी झाला की नंतर झाऱ्याने असं अलटी-पलटी करून घ्यायचे. एकसारखे झाऱ्याने हलवत राहायचे, म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखे हे कोफ्ते तळले जातात. तर इथे पहा आपल्या कोफ्त्यांचा कलर हा हलकासा ब्राऊन झालेला आहे. इथे मी हे कोफ्ते असे तेल नितळून काढून घेते. एका टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचे. कोफ्त्यांचा कलर जास्त डार्क केला की कोफ्ते हे कडक बनतात, हे लक्षात ठेवायचं. पाहिलेत ना आपल्या कोफ्त्यांचा कलर किती छान आलेला आहे. असे सगळे कोफ्ते मी तळून घेतलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकताय. बघा हा कोफ्ता एकदम मऊ आणि क्रिस्पी तयार झालेला आहे. फणसचे कोफ्ते असे सुद्धा खायला छान लागतात. पण इथे आपण या कोफ्त्यांसाठी एक रस्सा बनवणार आहोत आणि हॉटेलच्या कोफ्ता करीपेक्षाही भारी कोफ्ता करी आपण घरच्या घरी सहज बनवू शकतो. इथे आपण एक वाटण करू. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 तमालपत्र तोडून घातलं, 1 बडी इलायची घातली, 2 हिरव्या इलायच्या घातल्या, अर्धा चमचा जिरे घातलं, 1 दालचिनीचा तुकडा घालू, 4 काळे मिरे घातलेले आहेत आणि 5 ते 6 लवंगा घेतलेल्या आहेत. 1 स्टारफूल घेतलेला आहे.
ते पण घालून घेते आणि इथं 8 ते 9 लसूण पाकळ्या सोलून घेतल्या, 1 इंच अद्रकचे तुकडे घातलेले आहेत, 2 हिरवी मिरची असे तुकडे करून घातले. आता इथं 2 मध्यम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट आपल्याला इथं बनवायची आहे. तुम्ही पाहू शकताय की बघा ही पेस्ट किती बारीक झालेली आहे. अजिबात अशी ओबडधोबड नाही ठेवायची का मग त्यामुळे आपला रस्सा मिळून नाही येणार. आता या वाटणाला आपण परतून घ्यायचं आहे. तर इथं मी कढईमध्ये थोडंसं तेल कमी केलेलं आहे. आता तेल चांगलं गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 1 तमालपत्र घातलं. जिरे चांगलं तडतडल्यानंतर इथे आपण बारीक केलेलं वाटण घालू. आता हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. या वाटणामध्ये खडे मसाले घातलेले आहेत, त्यामुळे या रश्श्याला अगदी छान टेस्ट येते आणि कोफ्ता करी एकदम बेस्ट लागते. आता हे वाटण मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे, त्यामुळे रश्श्याला छान चव येते. आता इथे पावडर मसाले घालू. 2 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. इथं अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालू, पाव चमचा हळद घालू आणि 1 चमचा धनिया पावडर घालायची आणि नंतर इथे थोडंसं हिंग घालायचं. हिंग घातलं की या रश्श्याला एकदम सुपर टेस्ट येते. आता हे मसाले सगळे या तेलामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. अर्धा मिनिट परतून घ्यायचे, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर सुद्धा या वाटणामध्ये छान मिक्स होतो. इथे आपले या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे. तर इथे मी 3 टोमॅटोची पेस्ट करून घेतली, ती घालून घेते. आता या वाटणामध्ये ती चांगली मिक्स करून घेऊ आणि आता हे टोमॅटो या वाटणामध्ये शिजण्यासाठी आपण 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. परंतु आता हे झाकण ठेवल्यानंतर आपण 2 ते 3 वेळा चांगलं हे वाटण हलवून घ्यायचं, नाहीतर हे वाटण खाली कढईला करपू शकतं आणि त्यामुळे आपल्या या कोफ्त्याच्या रस्साची चव बदलू शकते. आता पहा 3 मिनिटानंतर मी झाकण काढलं तर हे टोमॅटोचे चांगलं एकजीव झालेलं आहे वाटणामध्ये आणि याला पण चांगलं तेल सुटलेलं आहे. तर इथं पाणी घालून घेऊ. मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलेलं होतं ते थोडं पाणी घालून काढून घेतलं आणि नंतर अर्धा ग्लास पाणी घातलं. आता इथं आपल्याला जेवढा रस्सा ठेवायचा आहे त्या प्रमाणात इथे पाणी घालून घ्यायचं आहे इथे. आणि हा रस्सा मला थोडा घट्ट वाटतो आहे म्हणून मी अर्धा ग्लास पाणी अजून घातलं. आता हा रस्सा परफेक्ट आहे. या अशा कन्सिस्टन्सीचा रस्सा मी ठेवलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता या रश्श्याला चांगली उकळी येऊ देऊ. हा रस्सा चांगला 2 ते 3 मिनिटं चांगला उकळला आहे. आता इथे हा रस्सा चांगला उकळल्यानंतर जे कोफ्ते आहेत ना तळून ठेवलेले, ते आता कोफ्ते आपण या रश्श्यामध्ये सोडून देऊ. जेवढे कोफ्ते आपल्याला या रश्श्यामध्ये घालायचे आहेत तेवढे कोफ्ते मी इथं घातलेले आहेत आणि थोडे कोफ्ते मी असे सुके खाण्यासाठी पण ठेवले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातली. पहा इथं आपल्या या रश्श्याला किती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि कलर सुद्धा किती छान आलेला आहे. इथं परत 3 मिनिटांसाठी मी झाकण ठेवलं, गॅस बंद केला आणि इथे बघा हे कोफ्ते चांगले या रश्श्यामध्ये मुरले आहेत, त्यामुळे या कोफ्त्यांना सुद्धा छान रश्श्याची टेस्ट येते. आता एका प्लेटमध्ये मी कोफ्ते काढलेले आहेत. बघा बघा या कोफ्ते किती चांगले मऊ छान झालेले आहेत. त्याचं टेक्स्चर तुम्ही इथे पाहू शकताय किती बेस्ट झालेलं आहे. एकदा खाल तर चव विसरू शकणार नाही अशी ही या कोफ्ता करीची चव आहे. तर तुम्ही सुद्धा अशा सोप्या पद्धतीने या फणसाच्या कोफ्त्यांचा रस्सा बनवू शकता. खायला अगदी एक नंबर आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.